मुंबई महापालिकेचे निकाल तर लागलेत, पण आता खरी चर्चा आहे ती एका खुर्चीची. ती म्हणजे मुंबईचा महापौर. पुढचा महापौर कोणत्या जातीचा किंवा कोणत्या प्रवर्गाचा असेल, आरक्षणाची सोडत काय सांगणार, आणि सगळ्यात महत्वाचं, सरकार या आरक्षणाचे नियम ऐन वेळेस बदलू शकतं का? आज आपण याच तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्नांचं सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापक विजय रोटे आणि आपण पाहत आहात मतप्रवाह. सगळ्यात आधी समजून घेऊया की सरकारकडे नेमके अधिकार काय आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार हा MMC ऍक्ट 1888 चा जो कायदा आहे त्यानुसार चालतो. जर सरकारला नियम बदलायचा असेल तर सरकारकडे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स ज्याला आपण म्हणतो तो आहे. जर तातडीची गरज असेल तर मंत्रिमंडळ निर्णय घेतं आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीने नवा नियम लागू होतो. आणि दुसरा मार्ग म्हणजे अमेंडमेंट करावं लागतं, कायद्यात दुरुस्ती करावी लागते. यासाठी विधानसभेत विधेयक मांडून ते मंजूर करावं लागतं. म्हणजे सरकार बदल करू शकतं, यात शंका नाही, पण त्यासाठी सबळ कायदेशीर कारण असावं लागतं. आता बोलूया गणिताकडे. महापौर पद हे चक्राकार पद्धतीने म्हणजेच रोटेशन नुसार ठरतं. SC, ST, OBC आणि खुला प्रवर्ग असं हे चक्र फिरत असतं. 2026 मध्ये रोटेशन नुसार ST प्रवर्गाचा महापौर पदावर हक्क आहे आणि त्या प्रवर्गाचा उमेदवार सत्ताधारी पक्षाकडे नाही, आणि त्यामुळेच खरी अडचण निर्माण झाली आहे. आता इथे एक ट्विस्ट आहे. सरकारने 2025 मध्येच एक नियम जाहीर केला आणि या नियमानुसार आरक्षणाचं चक्र रिसेट करण्यात आलं. याचा अर्थ असा की मागील सर्व रोटेशन आता ग्राह्य धरली जाणार नाहीत. ही पहिलीच निवडणूक आहे असं समजून नवीन सोडत निघेल आणि यामुळे आरक्षणाचं संपूर्ण गणित बदलू शकतं. पण सरकारला हे करणं इतकं सोपं आहे का? तर नाही, कारण लोक न्यायालयात जातील. घटनेच्या कलम 243 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणं हे बंधनकारक आहे. जर एखाद्या विशिष्ट समाजाचा हक्क डावलण्यासाठी नियम बदलला जातोय असं वाटलं तर कुणीही याला न्यायालयात आव्हान देऊ शकतं, आणि अशा वेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या प्रक्रियेवर संपूर्ण स्टे आणू शकतं. तर आजची स्थिती काय आहे? येत्या 22 जानेवारीला मंत्रालयात महापौर आरक्षणाची सोडत निघणार आहे. चिठ्ठ्या टाकून अत्यंत पारदर्शक पद्धतीने हे सोडत होईल. राजकीय वर्तुळात चर्चा तर खूप आहेत, पण सरतेशेवटी नशिबाचा कौल कोणाला मिळतो हेच महत्वाचं ठरेल. आणि ह्या नशिबाच्या सोडतीमध्ये ST प्रवर्गाची चिठ्ठी निघाल्यास भाजपा काय करेल? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो राजकारणात नाहीये, तर नीतिमत्तेत आहे. जर 22 तारखेला आरक्षण बदललं तर मुंबईला नवा चेहरा मिळेल. तुम्हाला काय वाटतं? राजकारण्यांनी सोयीनुसार नियम बदलावा की आहे तोच नियम राहावा? तुमचं मत मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. नमस्कार, थँक्यू.